नमस्कार मित्रांनो, आपला बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो आणि भगिनींनो, बघा, तुमच्या घरामध्ये महिला असेल किंवा बहीण असेल किंवा तुम्ही जर स्वतः महिला असाल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत नक्कीच फॉर्म भरला असेल. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये महिना भेटत असेल. सध्या तरी 1,500 रुपये महिना भेटत आहे. अद्याप तुम्ही 6 हप्ते घेतले आहेत, म्हणजे एकूण 9,000 रुपये ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली त्यांना ते भेटलेले आहेत. पण काही महिला अशा आहेत किंवा बहिणी अशा आहेत की ज्यांनी नोंदणी केलेली नाही किंवा काय महिने कमी होते 21 वर्ष होण्यासाठी, त्यांनी नोंदणी केलेली नाही. त्याचबरोबर काही महिला अशा आहेत की ज्यांनी नोंदणी केली पण त्यांना अद्यापही एकही हप्ता भेटलेला नाही. तर अशा महिलांसाठी बघा, ज्या महिलांनी नोंदणी केलेली पण त्यांना एकही हप्ता भेटलेला नाही, तर त्यांनी काय करायचं, त्या ठिकाणी बघा ह्या वेबसाईटवर यायचं, ladkibin.maharashtra.government.in म्हणून. याच्यावर आलेल्या त्रुटी ह्या ठिकाणी नोंदवायची. तर त्रुटी नोंदवल्यानंतर तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्कीच या ठिकाणी भेटणार आहे किंवा तुम्हाला त्याबाबत इन्फॉर्मेशन दिली जाईल. आता बघा, काही महिला अशा ज्यांना नोंदणी करायची नुकतेच 21 वर्ष पूर्ण झाली ह्या महिन्यात किंवा काही 2-3 महिन्यामध्ये, आणि त्यांनी अजून रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली नाही, तर त्यांनी काय करायचं, ह्या वेबसाईटवर आल्यानंतर, आता ही वेबसाईट चालू आहे नवीन नोंदणीसाठी, तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर सुरुवातीला अर्जदार लॉग इन म्हणून या ठिकाणी यायचं आहे. ओके, पहिले मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन. तर ह्या ठिकाणी आपण अर्जदार लॉग इन करू आणि फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती पाहू. ओके, ह्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि पासवर्ड ह्या ठिकाणी मागेल, तर आपण ह्या ठिकाणी लॉग इन करून घेतलेलं आहे ऑलरेडी. तर तुमचं खातं नसेल त्या ठिकाणी खाते तयार करा म्हणून ह्या ठिकाणी पर्याय निवडा, खाली ऑप्शन आहे. आपण पासवर्ड टाकू या ठिकाणी आणि कॅप्चा टाकू. ओके, या ठिकाणी लॉग इन सक्सेस म्हणून असा ऑप्शन आलेला आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला विविध टॅब्स दिसतील. एक म्हणजे होम, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज, त्यानंतर योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, योजनेची माहिती आणि लॉग आउट हा ऑप्शन दिसेल. आता ऑलरेडी तुम्ही जर फॉर्म भरला असेल इतरांचा तर त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन विविध या ठिकाणी दिसणार आहे. आता नवीन जर फॉर्म भरायचा असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज म्हणून यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा दिसेल, तर आपण रँडम म्हणून पाहू या ठिकाणी. ओके, रँडम म्हणून पाहिलं या ठिकाणी फॉर्म घेतोय का भरायला. ओके, व्हॅलिडेट आधार म्हणून या ठिकाणी केलं आहे. आता बघा, तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील. एक नोंदणी अर्ज, महिलेचे आधार कार्ड, कारण ही योजना महिलांसाठी आहे. इंग्लिशमध्ये सांगितलं या ठिकाणी, पतीचं नाव, वडिलांचं नाव, लग्नापूर्वीचं नाव, जन्मतारीख आणि आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का. आता ह्या ठिकाणी एवढं दिसेल. तुम्ही जर नाही ह्या ठिकाणी येस म्हणलं ना, होय म्हणून आपण महाराष्ट्रात जन्माला, तर इतर ऑप्शन या ठिकाणी ओपन होतील. या ठिकाणी जिल्हा, पत्ता, पिनकोड, डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव हे सर्व निवडायचे. या ठिकाणी कोणत्या कॉर्पोरेशनमध्ये मतदारसंघात आहे तुम्ही सर्व या ठिकाणी निवडायचं आहे. बँक खाते नंबर, त्यानंतर जे मेन कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे, आधारची फ्रंट बाजू, आधारची बॅक साईड, आदिवासी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखला जर यापैकी काही असेल तर त्या ठिकाणी तुम्ही, आणि किंवा पूर्वीचे जे मतदार ओळखपत्र आहे ओल्ड म्हणतो आपण ते, रेशन कार्डची जर रेशन कार्ड असेल केसी पिवळे तर या ठिकाणी आहे म्हणून करायचं आहे. आणि अर्जदाराचे हमीपत्र, आता अर्जदाराचं हमीपत्र डाउनलोड म्हणून ऑप्शन दिसलं आहे तुम्हाला, ह्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो आणि ह्या ठिकाणी सबमिट म्हणून करायचा हमीपत्राचा. ओके, स्वीकार म्हणून ह्या ठिकाणी करायचं आणि सबमिट म्हणून किंवा सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणून सुद्धा करू शकता या ठिकाणी आणि अप्लाय करू शकता. तर तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला हा अर्ज मंजूर दिसेल आणि लगेच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये, ज्यावेळी इतर महिलांना येतील पैसे त्यावेळी सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. आता ही वेबसाईट काही दिवसापूर्वी बंद होती, आता चालवली. तुम्ही या योजनेअंतर्गत आता नोंदणी करू शकता. ओके, तर मित्रांनो आणि भगिनींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास, जर पैसा नाही, जी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जर पैसे भेटत नसेल किंवा पैसा भेटत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला मी त्या ठिकाणी लिंक नक्कीच प्रोव्हाइड करेल, त्या ठिकाणी तुम्ही त्रुटी नोंदवू शकता. ओके, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.